लातूर शहर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही 5 तारखेला होणार असून त्यापूर्वी अजेंडा आल्यानंतर प्रभाग 16 मधील नगरसेवक गिरीश पाटील हे सध्या आक्रमक झाले आहेत. काही महिन्यापूर्वी 2 चिमुकले पाण्याच्या डबक्यात पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या कांबळे परिवाराला न्याय देण्यासाठी भाजपचे नगरसेवक सध्या आक्रमक झालेले आहेत. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आपल्यासोबत गिरीश पाटील, आपण त्यांची जाणून काय विषय भैया प्रभाग क्रमांक 16 मधील 2-2.5 महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील आमच्या 2 चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी आम्ही असो, आमच्या सहकारी नगरसेविका राजेश्रीताई असो, आम्ही तिथं आंदोलन केलं होतं. त्यावेळेस आम्हाला असं शब्द माननीय महापौरांनी आणि तत्कालीन आयुक्त मीना मानसी यांनी दिला होता की येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेऊन त्या मयत जे आहेत त्यांच्या पाल्यांना आपण मोबदला देऊ, जे काही सर्वसाधारण सभेत ठरेल त्याप्रमाणे आपण त्यांना मोबदला देण्यात येईल. पण आम्ही परत त्यांना गेल्या 6 जुलैला पत्र दिलं माननीय महापौरांना आणि मान्य स्थायी समिती सभापतींना, पण त्यांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे आता हे एकूण 28 विषय त्यांनी अजेंड्यावर घेतलेले, पण त्यांना हा एवढा गोरगरिबांचा विषय महत्वाचा वाटला नाही. बाकी सगळे आर्थिक विषय त्यांनी या अजेंड्यावर घेतलेत. आणि माझा खरं म्हणजे आरोप आहे लातूर शहराच्या आमदारावरती की हा अजेंडा जो आहे हा एकमत ऑफिसला बसून तयार झालेला आहे. जे ऑफिस नोट्स आहेत, कार्यालयीन टिप्पण्या आहेत, त्या टोटल एकमत ऑफिसहून आलेले आहेत. त्या प्रशासकीय किंवा महापौरांनी काढलेला किंवा नगरसचिवांनी काढलेला हा अजेंडा नाहीये. हा एकमतवर बसून तयार झालेला अजेंडा आहे आणि ह्या अजेंड्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. शहरात एवढे महत्वपूर्ण प्रश्न असताना देखील तुम्ही सांगितल्यासारखं त्या कांबळे कुटुंबाचा विषय आहे, त्याच बरोबर शहरातील खड्डे असतील, स्वच्छता असेल, पाण्याचा विषय असेल, मूलभूत सुविधाच नागरिकांना मिळत नाहीत. अतिशय नागरिक त्रस्त आहेत आणि हे सोडून नाही, काय कसं आहे माहितीये का, बघा कुठलाही कारभार हे राजकारण इलेक्शन पुरतं असतं. आता सगळं इलेक्शन जाऊन आता 170 दिवस त्यांनी पूर्ण केले आहेत. म्हणजे आता आपल्याला सगळ्याला एकूण लातूरच्या विकासाचे प्रश्न, मूलभूत प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत. पण ह्यांनी बहुमताच्या जोरावरती, आमच्याकडे बहुमत आहे, हुकुमशाही, त्या आम्ही हम करे सो कायदा असं त्यांचं चालू आहे. आणि आपण लातूर शहरात पाहू लागलो आपण म्हणल्यासारखं मूलभूत प्रश्नाकडे तर ह्यांचं लक्षच नाही. ह्यांचं लक्ष फक्त मालाकडे, म्हणजे काय पैशाकडे, आर्थिक जे प्रश्न आहेत त्याच्याकडे या सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे. आपण पाहू लागलो लातूर शहरामध्ये पूर्ण रस्त्याचं वाटवळ त्या अमृत योजनेच्या नावाखाली, STPच्या नावाखाली पूर्ण रस्त्याचं वाटवळ करून चाललेलं आहे. आपलं कचऱ्याचं पाहू लागलं तर ह्यांनी कचरा आपला एवढा भयानक लातूर शहरात दुर्गंधी पसरली कचऱ्याची. आपण काल एक पाऊस झाला तर पाहिला तर, पण कचऱ्याचे ते काम न करता बिलं काढण्यात ते मग्न आहे. प्रशासन आणि सत्ताधारी असेल त्यांना विचारला तर ते म्हणतात नाही ते बिलं तर काढावंच लागतं. आम्ही त्यांना दंड लावलं, म्हणजे दंड लावला म्हणजे त्याने काही केलं त्याला 2-3 कोटी दंड लावणार आणि परत तेच त्यांचं तूच आम्हाला लाडका म्हणल्याचं तू जावाई झाला आता आपला. त्यामुळे त्याला सांभाळायचं काम हे प्रशासन आणि इथले स्थानिक नेते करत आहेत. अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे. आपण आता आंदोलनाची दिशा आपण आंदोलन करणार अशा पद्धतीने सांगितलं. बघा, गोरगरिबांसाठी तर आम्ही नक्कीच सदैव तत्पर आहोत. आणि प्रभाग 16 किंवा लातूर शहर हे आमचं परिवार आहे. आणि येणाऱ्या काळात जर त्यांनी मोबदला नाही दिला किंवा येणाऱ्या जीबीमध्ये जर त्यांचा विषय नाही आला तर आम्ही तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत. जोपर्यंत त्यांना मोबदला मिळणार नाही, आर्थिक मदत मिळणार नाही, त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकपैकी कुणाला एकाला नोकरी मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही तिथं उपोषणाला बसणार आहोत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवाभाऊ
यांनी तर स्वर्गीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब यांचं स्मारक महापालिकेच्या आवारात व्हावं आणि त्यासाठी मी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. किती पैसे लागले तर ते मी कमी पडू देणार नाही. आणि आमच्या सर्व चाकूरकर साहेबांवरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांची अशी इच्छा आहे की त्यांचा पूर्ण आकृती पुतळा आणि स्मारक हा महापालिकेच्या आवारातच व्हावा. आणि दुर्दैव बघा आता किती हा द्वेष आहे ना. मी तुम्हाला उगीच नाही म्हणालो मी की हा अजेंडा एकमत ऑफिसहून तयार झालेला आहे. तुम्ही बघा विषय क्रमांक 25 लातूर शहरात आमदार शिवराजजी पाटील चाकूरकर यांचे आदर्श कॉलनी परिसरात म्हणजे अहो ते त्यांचा प्रवास लातूर शहराचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्रीपद त्यातलं दुसरं मानाचं पद आहे. अशा थोर यांच्याबद्दल नेत्याबद्दल त्यांची टिप्पणी बघा, त्यांची लिहिण्याची पद्धत बघा. म्हणजे खरं म्हणजे हा निषेधार्थ आहे. त्यामुळेच आम्ही या अजेंड्याचा निषेध केलो. त्याचबरोबर आपल्यासोबत या प्रभागाच्या नगरसेविका धोत्रेताई आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय काय भूमिका असणार आहे आपल्याला सर्वसाधारण? येत्या 5 तारखेला जी होणारी सर्वसाधारण सभा आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 17 मेच्या आसपास 2 चिमुकली लेकरं मृत्यू पावली. अत्यंत संवेदनशील आणि गंभीर अशी घटना घडली, ती आमच्याच प्रभागामध्ये घडली. त्यामुळे नियमानुसार आम्ही सभेमध्ये हा विषय मांडावा यासाठी पत्रव्यवहारी केले. परंतु हा मुख्य सर्वसाधारण सभेमध्ये मुख्य अजेंडेमध्ये हा विषयच घेतला नाही, तर तो वगळून टाकला. हे प्रशासनाचं किती निष्काळजीपणाचं कळस आपल्याला दिसून येत आहे आता. तर मी हे विचारणार आहे येत्या सभेमध्ये, आयुक्त असतील किंवा महापौर मॅडम असतील, की का तुम्ही म्हणजे हा विषय आपल्याला महत्वाचा वाटला नाही का? एवढं संवेदनशील असा विषय आपल्याला घ्यावा वाटला नाही का? का बरं असं? आणि जर त्यांच्याकडनं नाही उत्तर मिळालं तर ऐन वेळचा मुद्दा अर्जंट बिझनेस म्हणून मी हा मुद्दा उपस्थित करून कामकाजच होऊ देणार नाहीये. पुढे जी सभेमध्ये होणार आहे ना, पुढे कामकाजच मी चालू देणार नाहीये ज्याचं उत्तर दिल्याशिवाय. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्या चिमुकल्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत जोपर्यंत मिळत नाही किंवा त्यांच्या घरच्या एका सदस्याला मनपामध्ये सेवेमध्ये रुजू जोपर्यंत करून घेणार नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. आणि त्याचबरोबर जर हे नाही त्यांनी न्याय दिला या विषयाला तर नक्की आम्ही आंदोलनाला बसू. आणि हे जे अजेंडा दिलेला आहे त्यांनी 28 विषयांचं, तर याच्यावर आमचा जाहीर निषेध आहे. काय म्हणजे कोणते विषय घेणं अपेक्षित होतं? आपल्या काही महापौरांसोबत पत्रव्यवहार वगैरे झाले होते? हो, झाले होते. पॅचवर्कचं एक त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विषय पॅचवर्क आवश्यक ठिकाणी, पण लातूर शहरात मला वाटते की आजच्या काळात आजच्या दिवसात आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी पॅचवर्कची गरज आहे. रोड आपण बघतोय की खड्डे आहे, रोडमध्ये किती खड्डे झालेले आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंट्स होत आहेत भरपूर. चालताना लोक स्लिप होऊन पडत आहेत लिटरली, वयस्कर असतील, लहान लेकरं असतील. नुसते प्रभागातून आम्हाला त्याविषयी वारंवार तक्रारी येत आहेत. तर काहीही काम झालं नाही. 170 दिवस झाले आज आपण म्हणतो महापौर आणि महापौराच्या निवडीला, तर 7 रुपयाचं निविदाचं विकासाचं कामही आणू शकले नाही. तर अत्यंत खंतदायक ही गोष्ट आम्हाला वाटते. सत्ताधारी आणि प्रशासकीय हे फक्त आर्थिक आम्हाला कुठे मदत मिळते, कुठे आर्थिक आम्हाला गोष्टी मिळतात, जिथे कुठे जाऊ आणि कुठे खाऊ हेच ते बघत आहेत. आणि याच गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. जे मूलभूत गरजा आहेत, गटारी असतील, नाली असतील, मान्सून पूर्व आम्ही त्याची तयारी करू यासाठी आम्ही ऍडव्हर्टिजमेंट दिली, आमच्या प्रभागामध्ये झालं किंवा सोशल मीडियावर टाकलं, तरी त्याचंही व्यवस्थित काम झालं नाही. स्वच्छता जो विभाग आहे त्याचा तर पूर्ण फज्जीच उडालाय. आता आपण बघतोय की काल एवढा मुसळधार पाऊस झाला लातूरला, आता संततधार चालू आहे, आज दिवसभर झालं बघतोय. तर रस्त्यांची काय हाल आहे, नाली गटारी आपण बघतोय की तुंबून वाहत आहेत, लगेच लोकांच्या घरात पाणी जात आहे. कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना? याकडे लक्षच नाही, आरोग्याकडे लक्ष नाहीये. जे डेंग्यू मलेरिया यासारखे रोग होऊ नयेत म्हणून ते फवारणीकडे लक्ष नाहीये. आरोग्य झालं किंवा कुणाचा जीव झालं याकडे प्रशासनाचं झालं किंवा सत्ताधारी लोकांचं लक्षच नाहीये. फक्त कुठे आम्हाला माल खाता येईल किंवा घेता येईल किंवा अनधिकृत बांधकाम असतील 53-54च्या नोटिसा बजावणे, फक्त 52चं काही न करणे, पैसा घेऊन या गोष्टी दबवले जातात. या सगळ्या गोष्टींचे प्रूफ्स आहेत आमच्याकडे आणि मी अल्टिमेटम देते, विथ प्रूफ आम्ही या गोष्टी मांडू येणाऱ्या सभेमध्ये आणि पूर्ण लातूर शहराच्या लोकांसमोर काय चाललंय हे पूर्ण उघडकीस आणू, यात काहीही शंका नाहीये. आणि आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतो. माझ्यासोबत सहकारी नगरसेवक आमचे गिरीश काका असतील,
मी असेल, विनय जागतेजी असतील, आम्ही सर्व मिळून हे चिमुकल्यांना न्याय देण्यासोबतच जे मोकाट जनावरांचं जे धुमाकूळ मचून आता एकाचा जीव गेलाय दुसऱ्या प्रभागामध्ये, त्याही गोष्टीचा या लोकांनी काही मार्ग काढला नाही. तर या सर्व अशा मुद्द्यांसाठी आम्ही आंदोलन करू. मागेच भाजपच्या आमच्या वतीने, भाजप पक्षाच्या वतीने आम्ही महापालिकेत कुत्र्यांच्या संदर्भामध्ये मोकाट जी जनावरं फिरतायत त्यासाठी एक आंदोलन केला होता. तो तर एक ट्रेलरच होता. आता तुम्ही नक्कीच पाहाल की आम्ही पूर्ण पिक्चर कसा करू जर प्रशासनाने आणि सत्ताधारी लोकांनी याकडे विशेष लक्ष दिलं नाही तर. एवढंच सांगू इच्छितो. तर ते हे होते प्रभाग 16चे नगरसेवकांनी स्टँड घेतलेला आहे, पवित्रा घेतलेला आहे की नागरिकांना शहरातील मूलभूत सुविधा मिळत नाहीत. रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. नागरिकांना ना हरकत त्रास सहन करावा लागतोय, स्वच्छता होत नाहीये. त्यामुळे आणि त्या दोन जे दाम्पत्य लहान मुलं मेलेले आहेत चिमुकले, त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक 16तील नगरसेवक यांनी आक्रमक पवित्रा घेत येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये जर ह्या विषयावर जर चर्चा नाही झाली तर आम्ही तात्काळ त्या दिवसापासून महापालिकेच्या प्रांगणामध्ये उपोषणाला बसणार आहोत, अशा पद्धतीचा इशारा त्यांनी महापौर आणि मनपा आयुक्तांना दिलेला आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.